कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वाव, किती छान वाटतंय मला। किती दिवसांनी आपण एकत्र पूजेला बसणार आहोत। अखिल, आपण किती छान दिसतोय ना। आपण एक सेल्फी काढूया। किती दिवस काढला पण नाही तुझ्याबरोबर एक सेल्फी। मी छान पोस्ट करेन। हात टाक, हात टाक, हात टाक। स्माइल। हा काय मूड आहे तुझा? छान हास ना फोटो मध्ये। एकतर इतके दिवसांनी एकत्र पूजेला। तनया, मला ऑफिस मध्ये खूप महत्वाचे काम आहे। हे काय मध्येच पूजेचं येऊन बसलंय ना, माझं अख्खं शेड्यूल बिघडलंय माहितीये। आता काम करू की पूजा? असं काय बोलतोयस तू अखिल? हे मला सांग, आईने एवढं सगळं केलंय कोणासाठी? आपल्यासाठी ना, आपल्या चांगल्यासाठी ना। मला तर वाटतं ना, तुला आजकाल कोणाच्या प्रेमाची कदरच नाही राहिली। हे प्रेमच महागात पडतंय मला। तुझं प्रेम म्हणून तिथे ऑफिस मध्ये सीईओ ची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली, आईचं प्रेम म्हणून आज पूजेला बसतो। हेच चालू आहे माझ्या आयुष्यात। अरे अखिल, असं काय बोलतोय एवढ्या चांगल्या दिवशी? मला सांग, कोणी काही बोललंय का तुला? हो मग, रोज बोलतात। तुला वेळ देत नाही म्हणून वसू वहिनी, अवनी वहिनी रोज बोलतात मला। त्यात तुझे नसते उद्योग। हे बाबा, तू ते पिझ्झाचं जे काय केलंस ना, तसं प्लीज परत काहीच करू नकोस। डोंट वरी, नाही होणार आहे परत तसं काय। काय भरोसा तुझा? अखिल यार, प्लीज असं नको ना बोलू। तू छान स्माइल कर ना, कर ना, कर ना, कर ना स्माइल। व्हेरी गुड। चल आता आता फोन घेऊ नकोस, नंतर घे, नंतर बोल। चल मी 2 मिनिटात येते ना, एवढा फोन घेऊन लगेच येते। बरं ठीक आहे, लवकर ये। मी येते। काय, कशाला केलाय फोन? आवाज खाली। कशाला केलाय तुम्ही फोन? हे असं हळू बोलायचं। मग काय मॅडम, झाली का पैशाची व्यवस्था? हे बघा प्लीज, आता माझ्या घरी पूजा आहे, मी पूजेला बसणार आहे। प्लीज तुम्ही मला आता डिस्टर्ब करू नका। मग चांगलं आहे की मी येतो पूजेचा प्रसाद घ्यायला आणि तुम्हाला प्रसाद देऊन निघून जातो। अजिबात डिस्टर्ब करणार नाही। कसं आहे ना, तुझ्या घरच्यांना कळायलाच हवं तुम्ही कसं बनीला किडनॅप केलं, कसा आकाशवर हल्ला केला। त्या बिचाऱ्याचा जीव जाता जाता राहिला। तुझ्या घरच्यांना एकदा सगळं काही कळलं ना, की मग ते तुझी आणि तुझ्या आईची पूजा बांधायला घेतील। हा नको 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 सर, प्लीज प्लीज तुम्ही असं काही करू नका। प्लीज असं काही करू नका तुम्ही। 5 मिनिटात मी तुझ्या घराच्या बाहेर येऊन उभा राहतोय। पैसे तयार ठेव। आता तू ठरव, तू घराबाहेर येऊन मला पैसे देतेस का मी तुझ्या घरात येऊ? प्लीज 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 तुम्ही इथे येऊ नका। माझ्याकडे नाही येत पैसे, मी कुठून देऊ तुम्हाला पैसे? अहो ऐका, हॅलो हॅलो हॅलो, पैसे काय करू आता? मला फोन करते, मला सांगते। हॅलो हॅलो मम्मा, अगं तो माणूस पैसे घ्यायला येतो इथे घरी। नाही तर तो म्हणाला मी सगळ्यांना, घरच्यांना सगळं खरं सांगून टाकेल। मम्मा अगं मी काय करू? मम्मा प्लीज काहीतरी सांग। तू ना त्याला पैसे देऊन टाक। काय? मम्मा मी कुठून आणू एवढे पैसे? माझ्याकडे नाही, अगं काहीच पैसे नाहीत माझ्याकडे। तनया, मी सांगते ना ते कर। नाही नाही, मी नाही तुझं ऐकणार आहे मम्मा। तुझ्यामुळे नेहमी काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतो। मी नाही तुझं ऐकणार आहे यावेळेस। तनया, मी सांगते ना तुला, तू त्याला चेक दे। कसला चेक? कुठून आणू आता मी चेक? अगं खोटी सही करून चेक दे। मी बघते पुढे काय करायचं ते। हाच ना, मी हा विषय संपवणारच। मम्मा तू काय करणार आहेस अगं? हे बघ, तू म्हणते म्हणून मी आता त्याला चेक देते, पण प्लीज मम्मा, काही तुझ्यामुळे अजून घोळ व्हायला नको तर मम्मा मेक शुअर कर तू। मम्मावर विश्वास आहे ना? हो हो। झालं तर आज काहीही झालं ना, तरी मी हा विषय संपवणारच। बाय। अगं बाई, किती राजबिंडा दिसतोय माझा लेक। अरे वा, माय लेग मॅचिंग। गुरुजी, कुठे बसायचं सांगा? या अखिल भाऊ, या पाटावर बसा पूजेसाठी। तनया ताई कुठे आहे? ते तनया कुठे आहे? हा हो हो आई, येते येते 5 मिनिटात ये। काय
नैवेद्याची खीर घेऊन या, आत्ता लागेल. हो बघते. बाजूला. आई आई खीर खराब होईल. आई काय करताय? मी तुला म्हटलं होतं ना पूजेच्या कार्यामध्ये कुठेही हात लावायचा नाही. का आलीस मग मध्ये? जसा तुला या घरातला पैसा मिळू द्यायचा नाहीये तसंच या पूजेचं पुण्य मिळू द्यायचं नाहीये. आता तू या प्रसादाच्या भांड्याला हात लावलास, खीर ढवळलीस, थोडं तरी तुला पुण्य मिळालं असेल ना, तेही मिळू द्यायचं नाहीये तुला. कळलं? काय सांगावं, तुझा हात लागल्याने अपशकुनच होईल कदाचित, पण ते तर मला अजिबात चालणार नाही. आई का असं टाकून बोलताय मला? आज किती चांगला दिवस आहे. मी हो छानच दिवस आहे आजचा. पण तो दिवस साजरा करायला मी, माझा नवरा, माझी मुलं, माझ्या सुना, माझी नातवंड सगळे समर्थ आहेत. तुला यामध्ये इंचभर सुद्धा जागा नाही. आलात? कुठे गेला होतात आपण? मी काय सांगितलं होतं? लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना? पुन्हा खीर करायला घे लगेच, आणि वसूला हात लावायला देऊ नकोस. आई पण अहो मी सांगते तेवढं कर. हिला मध्ये आणू नकोस. कळलं? हो. तुला कळलं? लक्षात ठेव. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.